नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये सेकंड त्यामध्ये क्लास बी स्मॉल बी क्लास ऑस्टिच थीस. मग त्यामध्ये ऑस्टिऑन मीन्स बोन, इक्थिस मीन्स फिश. ऑस्टिऑन बोन याच्यावरून पडले, इक्थिस मीन्स फिश. म्हणजेच त्यामध्ये याची आपण जी डेफिनेशन बघितलेली आहे इक्थिओलॉजीची ते आपण परत एकदा बघूया. काय म्हणतात इक्थिओलॉजी मीन्स इट इज अ ब्रांच ऑफ बायोलॉजी which deals with the study of fishes is called as ichthyology. म्हणजेच इथं काय आलेलं आहे त्या शब्दावरून इक्थिस मीन्स फिश या दोन शब्दांची फोड ऑस्टिच अँड इक्थिस. ऑस्टिच थीस, ऑस्टिऑन मीन्स बोन, इक्थिस मीन्स फिशेस. म्हणजेच त्यामध्ये इट इन्क्लुड्स बोनी फिशेस. म्हणजेच त्यामध्ये एंडोस्केलेटन इज बोनी इन दीज फिशेस. हे जे फिशेस आहे त्यांच्यामध्ये एंडोस्केलेटन असतं, ते कसलं असतं? बोनी एंडोस्केलेटन. म्हणून हे कशात येतात? क्लास ऑस्टिच थीस. जर विचारलं 2 मार्काला, 3 मार्काला किंवा 4 मार्काला, 2 मार्काला विचारलं तर त्यामध्ये कॅरेक्टर किती सांगायची? 4. 3 मार्काला विचारलं तर 6 आणि 4 मार्काला विचारलं तर 8 कॅरेक्टर सांगायचे. डिफरन्स पण विचारला जातो म्हणून मी सांगितलेलं आहे. म्हणजे डिस्टिंग्विश बिटवीन त्यामध्ये कॉन्ड्रिक्थिस अँड ऑस्टिथिस. डिफरन्स बिटवीन त्यामध्ये आणखी काय तर लेबिओरोहिता अँड स्कॉलिओरा. तसंच असे वेगवेगळ्या प्रकारच्या नावानं काय केलं जातं? डिफरन्स विचारला जातो. मग त्यामध्ये आता एक्झाम्पल पाहूया. एक्झाम्पल लेबिओरोहिता दॅट इज रोहू. कटला त्यामध्ये 2 स्पेलिंग वेगळी, कटला कटला म्हणजे हे जीनस स्पेसिस आणि कॉमन स्पेसिस आहे. त्यामध्ये कटला कटला. पॉम्फ्रेट तुम्हाला फिश हा माहीतच आहे, पापलेट म्हणतो आपण त्याला, पापलेट मासा. ही सगळे एक्झाम्पल कशाचे आहेत? क्लास ऑस्टिच थीसचे. म्हणजेच कॅरेक्टरिस्टिक्स त्यामध्ये आता एक्झाम्पल पाहिली, त्यामध्ये अनेक एक्झाम्पल आहेत, त्यामध्ये महत्वाची आपण पाहिली. त्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स त्याचे असणारे कॅरेक्टरिस्टिक वैशिष्ट्ये किंवा सॅलेंट फीचर्स. त्यामध्ये फर्स्ट इट इन्क्लुड्स बोनी फिशेस अँड फाउंड इन बोथ दॅट इज फ्रेश अँड मरीन वॉटर. त्यामध्ये कोण इन्क्लूड झालेला आहे तर बोनी फिशेस. इथं त्याच्याच नावावरून पडलेला त्याचा क्लास आहे ऑस्टिच थीस. ऑस्टिऑन मीन्स बोन. म्हणजेच एंडोस्केलेटन इज मेड अप ऑफ बोन किंवा मेड बाय बोन्स. एंडोस्केलेटन जे असतं ते बनतं कशाने? यांचं बोन. एंडोस्केलेटन डेफिनेशन तुम्हाला माहित आहे. स्केलेटन मधले 2 टाइप, एंडोस्केलेटन, एक्झोस्केलेटन. मग एंडोस्केलेटन डेफिनेशन काय? इंटरनल सपोर्टिंग फ्रेमवर्क ऑफ द बॉडी इज कॉल्ड ॲज एंडोस्केलेटन. एंडोस्केलेटन कशाला म्हणतात तर इंटरनल सपोर्टिंग फ्रेमवर्क ऑफ द बॉडी. बॉडी मधलं आतलं जे सपोर्ट करणारं फ्रेमवर्क असतं त्यालाच एंडोस्केलेटन म्हणतात. एंडोस्केलेटन इज मेड बाय बोन्स. यांचं जे एंडोस्केलेटन आहे ते बनतं कशानं? बोन. अँड फाउंड इन कुठं आढळतात हे मासे? बोथ वॉटर दॅट इज फ्रेश वॉटर ॲज वेल ॲज मरीन वॉटर. दोन्ही पाण्यात आढळतात. म्हणजेच रिव्हर, डॅम वॉटर ॲज वेल ॲज सी वॉटर. म्हणजे समुद्राच्या सॉल्टी वॉटर मध्ये आढळणारे आणि त्यामध्ये फिशेस कोणत्या कशात येतात? क्लास ऑस्टिच थीस मध्ये. म्हणजेच फर्स्ट कॅरेक्टर इट इन्क्लुड्स बोनी फिशेस अँड फाउंड इन बोथ वॉटर दॅट इज फ्रेश वॉटर ॲज वेल ॲज मरीन वॉटर. सेकंड त्यामध्ये कॅरेक्टर माउथ इज प्रेझेंट ॲट टर्मिनल इन पोझिशन. यांचं जे माउथ आहे ते पूर्णपणे टोकाला असतं. इथं पुढचं जे टोक आहे ते पूर्णपणे त्या टोकाला म्हणायचं टर्मिनल साइड. म्हणजेच माउथ कुठं प्रेझेंट आहे तर टोकावर. तशी ऍक्च्युअली अँटेरियर साइड आणि पोस्टेरियर साइड आहे. मग अँटेरियर साइड असेल तरी टर्मिनल म्हणजे टोकाला आहे म्हणून माउथ काय सांगायचं? माउथ इज प्रेझेंट ॲट टर्मिनल इन पोझिशन. यांचं जे माउथ प्रेझेंट असतं ते कुठं असतं तर टर्मिनल इन पोझिशन, अगदी टोकाला प्रेझेंट असतं. नेक्स्ट थर्ड कॅरेक्टर बॉडी इज कवर्ड विथ. यांची जी बॉडी आहे ती बॉडी कशाने कव्हर्ड केलेली आहे तर लार्ज
लार्ज सायक्लॉइड स्केल्स दॅट इज एक्झोस्केलेटन. म्हणजेच यांच्यामध्ये जे बॉडी कव्हर्ड झालेले आहे ते कशाने झालेले आहे तर लार्ज सायक्लॉइड स्केल्स. म्हणजेच आपल्याला सहजरित्या लांबून जरी हा फिश बघितला फ्रेश वॉटर मधला किंवा मरीन वॉटर मधला हा फिश तर सहजरित्या डोळ्यानं काय दिसतात आपल्याला त्यांच्या बॉडीवरचे स्केल्स. मग स्केल्स आर एक्झोस्केलेटन. हे जे स्केल्स असतात ते म्हणजे त्यांच्यामधलं काय एक्झोस्केलेटन. एक्झोस्केलेटन डेफिनेशन काय एक्सटर्नल सपोर्टिंग फ्रेमवर्क ऑफ द बॉडी इज कॉल्ड ॲज एक्झोस्केलेटन. म्हणजेच बॉडी बाहेरून सपोर्ट केली जाते त्याला आधार दिला जातो. त्या आधारालाच इथं काय म्हटलेलं आहे तर ते जे असतात ते काय असतात आधाराला स्केल्स असतात. सपोर्ट करणारे कोण आहेत स्केल्स. विच टाइप ऑफ स्केल्स लार्ज सायक्लॉइड स्केल्स. लक्षात ठेवा याचं नाव आहे सायक्लॉइड स्केल्स. पहिल्याचं नाव होतं प्लॅकॉइड स्केल्स म्हणजेच लार्ज असतात डोळ्यात दिसतात. सायक्लॉइड स्केल्स दॅट इज एक्झोस्केलेटन. म्हणजे थर्ड कॅरेक्टर काय बॉडी इज कवर्ड विथ लार्ज सायक्लॉइड स्केल्स दॅट इज एक्झोस्केलेटन. नेक्स्ट नंबर 4 4 pairs of gill slits covered with bony operculum. इथं आता 4 पेअर असतात कशाच्या गिल स्लिट्सच्या. पण ह्यामध्ये त्या दाखवता येत नाही का तर कवर्ड विथ बोनी ऑपरक्युलम. त्यांच्यावर काय असतो एक पडदा असतो. इथं दाखवलंय बघा त्यांच्यावर एक काय असतो असा पडदा असतो बोनी ऑपरक्युलम म्हणजे पूर्णपणे झाकण असते. हे दाखवलंय बघा नाव ऑपरक्युलम हा पडदा असतो कशावर तर त्यांच्या असणाऱ्या गिल स्लिट्सवर. हाऊ मेनी नंबर करेक्ट 4 पेअर्स ऑफ गिल स्लिट्स. बरोबर 4 पेअर असतात गिल स्लिट्सच्या. 4 पेअर मीन्स टोटल 8 गिल स्लिट्स आर प्रेझेंट. का तर प्रेझेंट कुठं आहेत तर लॅटरल साईडला प्रेझेंट आहेत. म्हणजेच त्यामध्ये आपले जे हात आहेत त्यांची तसे ती बाजू असते ती लॅटरल साईड असते. पलीकडे सुद्धा 4 दिसणार बॉडीच्या आणि अलीकडे पण 4 दिसणार. म्हणजे लेफ्ट साइड राईट साइड असं जर बघितलं तर अलीकडे 4 आणि पलीकडे 4 असे एकूण 8 गिल स्लिट्स असतात. मीन्स 4 पेअर्स ऑफ गिल स्लिट्स आर प्रेझेंट कवर्ड विथ बोनी ऑपरक्युलम. आणि तो कवर्ड झालेले असतात झाकून टाकलेले असतात त्यामुळे ते दिसत नाहीत. कवर्ड कशाने झालेले असतात तर बोनी ऑपरक्युलम. बोनी ऑपरक्युलम मीन्स ऑपरक्युलम मीन्स फ्लॅप इज मेड अप ऑफ बोन. त्यांचा जो पडदा असतो तो बनतो कशानंतर बोन अगदी हार्ड असतो म्हणून काय म्हणतात त्याला बोनी ऑपरक्युलम. नेक्स्ट नंबर 5 दे हॅव 2 डॉर्सल फिन्स. यांची जर डायग्राम बघितली तर ह्यामध्ये तुम्हाला काय दिसतात तर दे हॅव 2 डॉर्सल फिन्स. यांच्यामध्ये 2 डॉर्सल फिन्स तुम्हाला दिसतात. म्हणजेच दे हॅव 2 डॉर्सल फिन्स. अलीकडची एक बाजू असते आणि त्याच्याच पलीकडे लागून असं थोडक्यात स्ट्रक्चर हा एक फिन हा एक फिन असा झाकून गेलेला आहे. त्यामुळे दिसताना एकच दिसणार पण म्हणताना तिथं काय सांगायचं दे हॅव 2 डॉर्सल फिन्स. नंतर 6 क्वाडल फिन इज होमोसर्सल दॅट इज 2 इक्वल लॉब्स. क्वाडल फिन जी आहे त्यांची ही जी आहे ती फोर्कड टेल त्याला म्हणतात. क्वाडल फिननाच काय म्हणतात फोर्कड टेल. फोर्कड टेल म्हणजेच चिमट्यासारखी असणारी शेपटी किंवा शेपटीकडचे जे फिन्स असतात ते काय असतात तर त्याला काय म्हणायचं क्वाडल फिन होमोसर्सल. म्हणजेच 2 लोब्स आर इक्वल. हा एक लोब आणि हा एक लोब. हे 2 लोब कसे असतात इक्वल असतात समान बाजू. एकावर एक झाकलं तरी समान त्यामध्ये झाकल्यानंतर दडून जातात दोन्ही पार्ट. म्हणजेच दोन्ही लोब कसे असतात इक्वल. आणि आपण अगोदरचा जो स्कॉलिओडॉन बघितला होता त्यामध्ये अनइक्वल लोब्स होते एक लार्ज एक स्मॉल. आणि यांच्यात कसे आहेत 2 लोब्स आर इक्वल इन साइज. 2 लोब्स असतात ते कसे असतात इक्वल साइज असतात. म्हणून लक्षात ठेवायचं त्यांच्यामधले हे डिफरन्स आहेत. क्वाडल फिन होमोसर्सल होमो सिमिलर और आयडेंटिकल. सरसाई मीन्स फिन्स और लोब्स म्हणजेच पर किंवा कल्ले. नेक्स्ट नंबर 7 air bladder that is swim bladder is present and it maintain buoyancy किंवा buoyancy म्हणजेच that is ability or tendency to float in water or other fluid.
म्हणजेच एअर ब्लॅडर दॅट इज स्विम ब्लॅडर इज प्रेझेंट. म्हणजे हे जे फिश आहे त्यांच्यामध्ये बॉडीमध्ये काय असते, स्विम ब्लॅडर किंवा एअर ब्लॅडर प्रेझेंट असते. म्हणजे हवेची एक बॅग असते युज्ड फॉर स्विमिंग. कशासाठी वापरली जाते तर स्विमिंगसाठी, आणि यांच्यामध्ये ती ॲबसेंट असते. असा यांचा दोन एकमेकांमधला डिफरन्स होऊ शकतो. म्हणजेच एअर ब्लॅडर दॅट इज स्विम ब्लॅडर इज प्रेझेंट अँड इट मेंटेन बियॉन्सी. आणि ही जी असते ती काय मेंटेन करत असते तर बियॉन्सी दॅट इज ॲबिलिटी ऑर टेंडन्सी टू फ्लोट इन वॉटर अँड अदर फ्लुइड. म्हणजेच यांच्यामध्ये जे मेंटेन करण्याचं बियॉन्सी असते ती म्हणजेच काय तर ॲबिलिटी क्षमता किंवा टेंडन्सी त्यांची वृत्ती काय असते फ्लोट इन वॉटर ऑर अदर फ्लुइड्स. म्हणजे पाण्यावर किंवा इतर काय फ्लुइड असेल तर त्या पाण्यामध्ये आणि त्या फ्लुइडमध्ये फ्लोट होणं तरंगणं ही त्यांच्यामध्ये असणारी ॲबिलिटी असते. का तर एअर ब्लॅडर दॅट इज स्विम ब्लॅडर इज प्रेझेंट. सो इट मेंटेन बियॉन्सी. म्हणून ते काय मेंटेन करतात बियॉन्सी. एमसीक्यूला हा पॉइंट यातला लक्षातच ठेवायचा. दॅट इज ॲबिलिटी ऑर टेंडन्सी टू फ्लोट इन वॉटर ऑर अदर फ्लुइड. म्हणजे पाण्यात किंवा इतर काही द्रव पदार्थ असेल तर त्याच्यामध्ये तरंगणं हे कशामुळे त्यांना सहज शक्य आहे एअर ब्लॅडर ऑर स्विम ब्लॅडर. समजलं. आता नेक्स्ट पॉइंट नंबर 8. इन मेल कॉपुलेटरी ऑर्गन दॅट इज क्लास्पर इज ॲबसेंट. मग यांच्यामधले जे मेल असतात त्यांच्यामध्ये काय असतं तर कॉपुलेटरी ऑर क्लास्पर इज ॲबसेंट. कॉपुलेटरी ऑर्गन मीन्स इट इज युज्ड फॉर कॉप्युलेशन ऑफ मेल अँड फिमेल ड्युरिंग सेक्शुअल इंटरकोर्स किंवा ड्युरिंग मेटिंग. त्यांचं जे मेटिंग चालतं त्या काळात त्यांचा जो कॉप्युलेटरी ऑर्गन असतो क्लास्पर तो यांच्यात नसतो. म्हणजेच तो ॲबसेंट आहे. कोणामध्ये इन मेल ऑफ क्लास ऑस्टिस फिशेस. नेक्स्ट नंबर 9. फर्टिलायझेशन इज एक्सटर्नल अँड मोस्टली फिशेस आर ओव्हिपॅरस. फर्टिलायझेशन जे यांच्यामधलं आहे ते कसलं असतं एक्सटर्नल. म्हणजेच फर्टिलायझेशन टेक्स प्लेस आउटसाइड द बॉडी. फर्टिलायझेशन जे घडतं ते कुठं घडतं बॉडीच्या बाहेर. तसंच मोस्टली फिशेस आर ओव्हिपॅरस. आणि ह्यातले जे जास्तीत जास्त फिशेस आहेत ते कसले असतात ओव्हिपॅरस. मग डिफरन्स बिटवीन विव्हिपॅरस अँड ओव्हिपॅरस. त्यामध्ये विव्हिपॅरस आपण पाहिलेला आहे. विव्हिपॅरस म्हणजे काय तर द युनियन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट. आफ्टर युनियन fertilization takes place and after fertilization they give birth to their young ones. म्हणजेच त्यामध्ये विव्हिपॅरस मध्ये काय होत असतं मेल कडून एक गॅमेट येतो स्पर्म, फिमेल कडून एक गॅमेट येतं ओवा किंवा एग. ते एकत्र येतात युनियन होतं त्यांचं. युनियन झाल्यानंतर काय होतं त्यामध्ये फर्टिलायझेशन फलधारणा होते. फर्टिलायझेशन झालंय की त्यांच्यामध्ये ते काही दिवसानंतर ते काय करतात त्यांच्या पिल्लांना जन्म देतात. बट दीज फिशेस आर ओव्हिपॅरस. हे जे फिशेस आहेत ते ओव्हिपॅरस आहेत. ओव्हिपॅरस म्हणजेच दे ले एग्स. पहिल्यांदा ते काय करतील अंडी घालतील. आफ्टर लेइंग हॅचिंग द एग्स. अंडी घातल्यानंतर ते अंडी उबवतील. आफ्टर हॅचिंग दे गिव्ह बर्थ टू देअर यंग वन्स. आणि अंडी उबवल्यानंतर ते अंड्यातून त्या पिल्लांना जन्म देतील. म्हणून हे काय आहेत ओव्हिपॅरस. अँड फर्टिलायझेशन टेक्स प्लेस आउटसाइड द बॉडी. आणि यांचं जे फर्टिलायझेशन चालतं ते कुठं चालतं बॉडीच्या बाहेर मध्ये चालतं. म्हणून हे कसलं फर्टिलायझेशन आहे एक्सटर्नल. मोस्टली फिशेस ओव्हिपॅरस. समजलं. अगदी व्यवस्थितरित्या शिकवलेलं आहे सांगितलेलं आहे. पॉइंट टू पॉइंट क्लिअर करायचं. एमसीक्यूला सगळे पॉइंट महत्वाचे आणि लॉंग क्वेश्चन शॉर्ट क्वेश्चन. धन्यवाद.